नमस्कार. तुमच्या घरावर, दुकानावर किंवा फॅक्टरीवर सोलार आहे, परंतु तरीही एप्रिल 2026 पासून तुमचं वीज बिल वाढलेलं आहे, तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पहा, कारण नवीन MYT ऑर्डर नुसार सोलार बिलिंग पूर्णपणे बदललेलं आहे. पूर्वी काय व्हायचं, दिवसा सोलार मधून जास्त वीज तयार झाली की ती ग्रीड मध्ये एक्सपोर्ट व्हायची आणि रात्रीच्या वीज वापराच्या अगेन्स्ट ती ऍडजस्ट व्हायची. त्यामुळे अनेकांना पूर्वी वीज बिल खूप मोठ्या प्रमाणात कमी येत होते. परंतु आता गेम बदललेला आहे. जुलै 2025 पासून 10 किलोवॅट पेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांना नवीन TOD नुसार बिलिंग सुरू झालेलं आहे. म्हणजे आता त्यांना बिल येणार आहे टाइम ऑफ डे नुसार. यामध्ये दिवसा तयार झालेली सोलार एनर्जी त्यांच्या रात्रीच्या महागड्या वीज वापराच्या अगेन्स्ट ऍडजस्ट होणार नाही आणि त्यामुळे अनेक कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांना खूप मोठ्या हजारो रुपयांच्या वीज बिलाचा शॉक बसू शकतो. दुसरा मोठा बदल आहे तो म्हणजे GST, ग्रीड सपोर्ट चार्जेस. एप्रिल 2026 पासून 10 किलोवॅट पेक्षा जास्त सँक्शन लोड असणाऱ्या सर्व सोलार कन्झ्युमर्सला ग्रीड सपोर्ट चार्जेस एप्रिल 2026 पासून लागू झालेले आहेत. LT कन्झ्युमर्स साठी ग्रीड सपोर्ट चार्जेस आहेत ₹1.96 प्रति युनिट, तर HT कन्झ्युमर साठी ते आहेत ₹1.42 प्रति युनिट. त्यामुळे 10 किलोवॅट पेक्षा जास्त सँक्शन लोड असणाऱ्या ग्राहकांच्या वीज बिलामध्ये अदर चार्जेस म्हणून हे GST ऍड झालेले आहेत. हे ग्रीड सपोर्ट चार्जेस एक्सपोर्टेड युनिट्स वर नसून टोटल जनरेटेड युनिट्स वरती आहेत. म्हणजे तुमच्या सोलारने जे विजेचे युनिट्स जनरेट केलेले असतील त्या प्रत्येक युनिटसाठी हे ग्रीड सपोर्ट चार्जेस ऍप्लिकेबल असतील. त्यामुळे सर्व कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल ग्राहकांची की ज्यांच्या सोलार पॉवर प्लांटची कॅपॅसिटी 10 किलोवॅट पेक्षा जास्त आहे, त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे रात्री जास्त लोड वापरणे. तर मग वीज बिल कमी कसं करायचं, तर यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. मॅक्झिमम वीज वापर किंवा मॅक्झिमम लोड हा सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या कालावधीतच केला पाहिजे. दुसरं, सोलारचा एक्सपोर्ट कमी करा. जास्तीत जास्त सोलार एनर्जी ही स्वतःसाठी वापरा. मॅक्झिमम सेल्फ कन्झम्पशन आणि मिनिमम एक्सपोर्ट असं धोरण वापरा. रात्रीचा इम्पोर्ट कमी करा. पॉवर फॅक्टर 0.95 पेक्षा जास्त असला पाहिजे. त्यानंतर शक्य असेल तर बॅटरी बॅकअप वापरा. लक्षात ठेवा, वीज बिल कमी करायचं असेल, सोलारच्या बरोबरीनेच स्मार्ट एनर्जी मॅनेजमेंटही आता अत्यावश्यक आहे. जर तुम्हालाही तुमचा विजेचं बिल अॅनलाइज करून हवं असेल तर कमेंट करा, अॅनलाइज माय बिल, आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.